सुस्वागतम श्रोत्यांनो. आज की नाही मी एक वेगळी कथा घेऊन आली आहे. गूढ कथा. कथेचे नाव आहे वाढदिवस. लेखक आहेत राजन कारखानेस. चला ऐकूया मग. राहशील ना ग एकटी? नक्की सांग, 17व्यांदा की 18व्यांदा नवऱ्याने विचारलं. राहीन की, यापूर्वी नाही का किती वेळा राहिले आहे. अगं माहीत आहे, पण आज खूप पाऊस पडतोय, लाईट पण गेलेत. बघ, नाहीतर मी रद्द करतो माझं जाणं. अरे नको, जा तू, राहीन मी एकटी. आणि अंगणात वीर आहे ना, कोणी आलं तर तो भुंकेलच. तू अजिबात काळजी करू नकोस, बिनधास्त जा. तिनं इतकं बजावल्यावर शेवटी तो घराबाहेर पडला. तिन्ही सांजा झाल्याच होत्या. तिनं देवासमोर दिवा लावला. घराची सगळी दारं नीट बंद करून घेतली. आज नवरा जेवायला नसल्यामुळे स्वयंपाकाला दांडी मारायचं तिनं आधीच ठरवलं होतं. आपण काय बरं खावं, धिरडं की थालीपीठ? शेवटी दूध गूळ पोहेच तिने फायनल केले. गूळ दुधात विरघळवायला टाकला. पोहे भिजवून ठेवले. आता आयत्या वेळी एकत्र कालवले की झालं. लाईट गेलेली आहे, त्यामुळे घरात 1-2 ठिकाणं तिनं कंदील लावून ठेवला. आणखी एक कंदील पडवीतल्या झोपाळ्यावर ठेवून ती लायब्ररीतून आणलेलं एक पुस्तक वाचत तिथेच बसली. गावाच्या टोकाला त्यांचं हे एकच घर, पण सवयीनं एकटेपणा जाणवायचा नाही. अगदीच नाही म्हणायला बिरबलाच्या गोष्टीतल्या कंदिला इतपत आधाराला समोरच्या डोंगरावर एक घर होतं. जोरात हाक मारली तर ऐकू जाईल इतक्या अंतरावर. बराच वेळ झाला. लाईट यायचं काही चिन्ह नव्हतं. पावसाचा जोर मात्र वाढत होता. पोहे खाऊन घ्यावे आणि झोपायला जाण्यापूर्वी एकदा गायवासराला खायला घालावं म्हणून कंदील घेऊन ती गोठ्यात गेली. गायवासराला खायला घातलं. गायीनं मोठ्यांदा तिच्याकडे हंबरून बघितलं. तिचा हात चाटला. आपण कुठे एकट्या आहोत, ही आहे की माझ्या सोबतीला? तिने परत एकदा स्वतःला बजावलं. झोपायला जाण्यापूर्वी तिने सहज म्हणून समोरच्या डोंगरातल्या घराकडे बघितलं. एव्हाना तिथेही सगळीकडं चिडीचूप झालेलं असायला हवं होतं, पण नाही. तिथे तर तिला माणसांची चाहूल दिसत होती. ती बघते तेवढ्यात 2 गाड्याही तिथे आल्या. ओटीवर 8-10 माणसं तरी वावरताना दिसत होती. मध्येच दबक्या स्वरात कोणीतरी रडतंय असा तिला भास झाला. तेवढ्यात व्हरांड्यातील वीरनं पण सूर लावला. काही अघटित तर घडलं नसेल ना? आणि असल तर कोणाबाबतीत? समोरचं घर गावात कृष्णी आजीचं घर म्हणून ओळखलं जायचं. कृष्णी आजी सुईण होती. त्याचबरोबर बाळबाळंतिणीला मालिश करण्याचं कामही ती करायची. गावातल्या सगळ्या घरातून कृष्णी आजीचा मुक्त वावर असायचा. हिची 2 मुलं हॉस्पिटलमध्ये जन्माला आली, पण पुढे आंघोळी घालणं, शेकडी करणं सगळं कृष्णी आजीनेच केलं. आता कोणाकडे बाळंतीण अडली म्हणून कृष्णी आजीला बोलवायला तर कोणी आलं नसेल, पण हल्ली ती थकली होती. सुईणीचं काम करणं तिनं पण बंद केलं होतं. शिवाय गावात हॉस्पिटल झालं असताना तिकडं जायचं सोडून हिच्याकडे कोण येईल? कृष्णी आजीलाच तर काही झालं नसेल ना? 2 दिवसात अंगणात वावरताना दिसली नव्हती ती. 2-2 गाड्यातून माणसं आली आहेत म्हणजे नक्कीच कृष्णी आजी गेली असणार. जसजसा ती विचार करत होती तसतशी तिची खात्रीच पटली की ती कृष्णी आजीच गेली असेल. संध्याकाळी मारे शूरपणे तिने नवऱ्याला सांगितलं. एकटी राहीन म्हणाली. खरं, पण आता मात्र तिची भीतीने खूपच बोबडी वळली. कृष्णी आजी गेली असेल तर आपण अंत्यदर्शनाला गेलं पाहिजे. नवरा असता तर गेलोच असतो आपण, पण आता एकटीने शक्य नाही. जरी ते घर दिसताना समोर दिसत असलं तरी तिथे जायला 1 किलोमीटरचा वळसा होता. खूप अस्वस्थ वाटून आलं तिला. पावसामुळे समोरचं अगदी अंधुक दिसत होतं, पण माणसं इकडे तिकडे वावरताना कळत होती.
पुन्हा एकदा रडण्याचा आवाज कानावर आल्यासारखा वाटला. तो आवाज आल्यावर पुन्हा वीरनेही सूर लावला. कोणी गेलं की कुत्र्यांना तो आत्मा दिसतो म्हणे, म्हणून ते असे विव्हळल्यासारखे रडतात, ओरडतात. कुठेतरी वाचलेलं नेमकं आत्ताच तिला आठवलं. आणखीनच भीती वाटू लागली तिला. घरात येऊन अंथरुणावर पडली खरी, पण झोप काही लागेना. रामरक्षा म्हणायचा प्रयत्न केला तर ती सारखी खंडित होऊ लागली. पूर्णच होईना. तेव्हा तिने तोही नाद सोडला. मध्येच डोळ्यावर झापड यायची, पण कृष्णी आजीची विविध रूपं सारखी डोळ्यासमोर येऊन झापड उडायची. एकदा तर ती घरात वावरते आहे, डिलिव्हरीनंतर आपल्याला तेल मालिश करायची तसं करते आहे, असाही भास झाला तिला. आता समोरून भजनाचे अस्पष्टसे आवाज येऊ लागले. नक्कीच प्रेत जागवत आहे. एरवी दूरवरून येणारे भजनाचे सूर किती गोड वाटतात, पण आता मात्र तेच सूर तिला भीती वाटवत होते. कधी कोण जाणे, पण तिला झोप लागली. जाग आली ती दारावर मारलेल्या थापांमुळे. ती दचकून उठली. उशाजवळचं घड्याळ बघितलं तर 6 वाजले होते. बाहेर अंधुकसं दिसायला लागलं होतं. पण एवढ्या सकाळी कोण आलं असेल? डोळ्यावर झोप घेऊनच तिने दरवाजा उघडला. बघते तर काय, दारात साक्षात कृष्णी आजी उभी. गुलाबी रंगाची साडी, नाकात नथ आणि डोक्यात शेवंतीची वेणी. खूप कथांमधून तिनं वाचलं होतं, पिक्चरमधून बघितलंही होतं की मेलेल्या व्यक्तीचा जिच्यावर खूप जीव असतो अशा व्यक्तीला ती शेवटचं सदेह भेटायला येते. पण पिक्चरमध्ये बघायला किंवा कथेत वाचायला ठीक, पण हे प्रत्यक्ष स्वतःच्या बाबतीत? एक किंकाळी फोडून ती बेशुद्ध झाली. जाग आली तेव्हा ती तिथेच दारात पडलेली होती आणि कृष्णी आजी तिच्या तोंडावर पाणी मारून तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होती. भूत भूत, धावा धावा, वाचवा वाचवा, अशी एक जोरदार किंकाळी मारण्यासाठी तिनं तोंड उघडलं. ए बाय, उठ, जाबाडलीस वाटतं. मला बघून वरडाया काय लागली? रात्रीची झोप झाली नाही वाटतं. एकटीच आहेस काय घरात? बाळक्या कुठं गेला? कृष्णी आजी एकामागोमाग एक प्रश्न विचारित होती. मी तिला विचारलं, जिवंत आहेस तू कृष्णी आजी? म्हणजे काय? मला काय धाड भरले? एका रात्री त्या गाड्या आल्या, मग दारात भजनाचे आवाज पण ऐकू येत होते. कोणीतरी रडत पण होतं. मला वाटलं. कृष्णी आजी हसायला लागली. अगो बाय, काय सांगू, आमच्या पोरांची कायच बाय तरा. कोणास ठाऊक मी कधी जन्मले, पण पोरा म्हणाली, आये तू 75 वर्षाची झालीस, तुझा बड्डे करणार. थोरला ल्योक म्हणाला. थोरली लेक आली, त्याची पोरं बालं, इथल्या पोरांचं भजनी मंडळ काय विचारू नको. पोरांनी अचानक ठरवली न, मग रात्रीचा उशीर झाला यायला. मोठा केक पण आणली नव्हता. कृष्णी आजी आनंदाने खुदुखुदू हसत होती. पण मग रडत कोण होतं? ती शहरातली नातवंडा. त्यांना सवय नाही ना लाईटी जायची, मग लागली रडाया. आता तिलाही हसू येऊ लागलं. तरी तेवढ्यातल्या तेवढ्यात तिनं कृष्णी आजीच्या पायाकडे बघून घेतलं. सरळच दिसत होते ते. पण मग इतक्या सकाळी इकडे काय करतेस? हे नक्की भूत नाही ना, हे खात्री करून घेण्यासाठी तिनं विचारलं. तीच गो नातवंडा, आता उठली. कोणाला चाय कॉफी तर कोणाला बोनविटा, काय लागलं. आमच्यासारखी कोरी चाय थोडीच पितात ती. दूध काढाय गायचा, मला घोटभर चाय करून दे आणि त्या तांब्यात मला दूध दे. ती नाश्ता करशील तेव्हा हा केक खा. खांबाशी ठेवलेला डब्बा दाखवत ती म्हणाली. गोठ्यात जाऊन तिनं दूध काढलं, चहा करून स्वतःला घेतला, कृष्णी आजीला दिला. कृष्णी आजीला चांगलं तांब्या भरून दूध दिलं. कृष्णी आजी गेली. पाठमोऱ्या कृष्णी आजीकडे बघत ती स्वतःला बजावत होती. भयकथा वाचणं जरा कमी कर. उगाच ते डोकं काहीतरी अचाट विचार करायला लागतात. नाश्त्यासाठी पोहे करावे की शिरा? रात्रभर तसं जागरणच झालं होतं. रात्री जागरण झालं की शुगर लेवल कमी होते, म्हणून सकाळी उठल्यावर काहीतरी गोड खावं असं तिने कुठेतरी वाचलेलं तिला आठवत होतं. अनायसे कृष्णी आजीने आणलेला केक होताच.
डबा उघडून एक तुकडा तोंडात टाकणार तेवढ्यात नवरा आला. अगं ठीक आहेस ना, झोप लागली ना नीट, तो विचारत होता. तिकडे दुर्लक्ष करून ती हसत हसत त्याला सांगायला लागली. काय गंमत झाली माहिती आहे का तुला? तो मला म्हणाला, अगं गंमत राहू दे, मला पटकन चहा करून दे, आपल्याला लगेच समोर जायला हवं आहे. समोरची कृष्णी आजी रात्री गेली. काल तिची सगळी पोरं जमली होती. रात्री 12 वाजता तिचा वाढदिवस साजरा करणार होते ते, पण त्याआधीच गेली कृष्णी. आता सकाळी नेतील तिला. आवर लवकर, आपल्याला जायला हवं. नवरा तिला घाई करत होता. ती मात्र काहीच कळत नसल्यासारखं हातातल्या केकच्या तुकड्याकडे बघत होती. काय मग, कशी वाटली ही कथा? आले ना सरकन अंगावर काटे? मला कमेंटमधून सांगा. उद्या भेटूया पुन्हा वेगळ्या कथेसह.